श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री माता पिताय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्त जना तारावया. ऐक भक्ता नामधारका, अमरीशाकारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा, मानुष नाना रूप घेतसे, मत्स्य कुर्म वराह देख. नाराचा देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागती जन्म, गवळ्या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडून झाला नग्न, बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाना, तुरुंगारूढ काय आवडी. भक्त जन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सग्रांकारणे भगीरथ, आणि गंगा भूमंडळी. ऐसी एक विप्रवनिता, आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता, चर्य झाले परेसा. पिठा पूर्व देशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाकेसी, नाम फळ राजधान. त्याची भार्या नाम सुमता, असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्ती भावे. ऐसे असता वर्तमानी, पती सेवा एक मनी. अतिथी पूजा सगुनी, करी निरंतर परेसा. वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावास्येसी, तया विप्र घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेय भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी, प्रसन्न झाला तय वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी, नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी, मागव माते जे वांचिसी. जे वासना तुझे मानसी, पावेल त्वरित मनितले. ऐकोनी स्वामींचे वचन, विप्रवनिता करी चिंतन. बिनवी तसे कर जोडून, नाना परिस्तवनिया. जय जय जगन्नाथा, तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे अर्था, पूर्वाविते देवराय. आता माते वरदेसी, वासनासे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी, कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना, तू अपूर्वावी जगजीवना. अनाथा तारका नारायणा, म्हणून चरणी लागली. ऐकून तिचे करुणा वचन, संतोषला त्रैमूर्ती आपण. कर धरून आश्वासन, माग जननी म्हणत असे. तव बोलिली पतिव्रता, स्वामी जे निरूपिले आता. जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत, नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित, अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्रा मायसा, ज्ञानवंत परमपुरुष. जगदोंद देव सदृश, तुम्हा सारिखा दातारा. ऐकून तियेचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे ऐसे कार्यकारण, दीक्षार्थ भक्त जनांसी. तापसी मने तियेसी, पुत्र होईल परेसी. उद्धरील तुझ्या वंशसी, ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली, एरवी न राहे तुम्हांजवळी. ज्ञान मार्गी अर्तुबळी, तुमचे दैन्य हरिल. इतके सांगून तापसी, अदृश्य झाला परेसी. विस्मय करीत असे मानसी, विप्रवनिता तय वेळी. विस्मय करून घरात, पतीशी सांगे वृत्तांत. दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती होईल दत्तात्रेय. माध्यान्ह समय अतिथी काळी, दत्तात्रेय येतात तय वेळी. विनमुख न होता ते काळी, भिक्षा मात्र घाली जय. दत्तात्रेयाचे स्थान, माऊर करवीर क्षेत्र खुन. तयाच वास सदा जाण, पांचाळेश्वर नगरात. ऐकून सतीचे बोला, विप्रमणी संतोषाला. म्हणे पतिव्रते भले केले, पितर माझे झाले तृप्त. करोनी कर्म पितरांचे नामी, समर्पावी विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी, भिक्षा केली आम्ही घरा. कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रैमूर्ती अवतार. ऐसे नवमास क्रमवनी, प्रस्तुत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुणे, केले जात कर्म तय वेळी. मिळवणी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तय वेळी. मनती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे, नाम ठेवले तया ब्राह्मणे.
अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्ततायसा त्याचे घरी झाला 7 संवत्सरी मुंजी बंधना ते अवसरी करिता झाला द्विजोत्तमा बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणत झाला वेदचारी मीमांसा तर्क अति विस्तरी करीता झाला ते वेळी ऐकोनी समस्त नगरा लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपण आचार व्यवहार प्रायचित समजतांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगत झाला द्विजवरासी वर्ततायसे परेसी झाला संसार षोडशी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता वधारा विचार करती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी वंचा सांगेन कराला विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य मुचे ती जवळी ते स्त्री वाचुनी आणि नारी समस्त जाना माते सरी जरी आणि आणाल ते सुंदरी वरु म्हणती तय वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्री वाचुनी नारी हा बोल धरा निर्धारी श्री वल्लभ नाम माझे श्रीपाद वल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे पिते ते म्हणत असे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचना भिक्षुके सांगितले जी खुना सत्य झाली म्हणत असे न मानावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करून आपुले मनी पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशा बद्ध होनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐसे मनी व्याकुळीत डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेह करून या देखुनी मातेचे दुःख संभोखी तसे परमपुरुष उठून आपल्या करकमाळिके अश्रुपात पुसत असे अहो माते न करी चिंता जे जीवांची ते देईल आता दृढ करून या चित्ता राहा सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षस्या म्हातारपणी दैन वेगळे करीसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्षयीन त्या ते पोसवे आता कवले आमुते कोण रक्षिल ऐकुनी जननीचे वचन अवलोकित से अमृत नयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व मनती तत्क्षण दोघे येऊनी लागती चरणा कृतार्थ झालं म्हणून या आश्वासून तये वेळी दिदला वर तत्काळी पुत्र पौत्रादी नांदाला प्रबळी स्त्रियायुक्त सनातन सेवा कराल जनक जननी पावाला सुख महाज्ञानी यह सौख्य पावनी व्हाल मुक्त निश्चित ऐसे बोलून तयांसी संबोखित से मातेसी पाहुणे दोघा पुत्रांशी राता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील त्यांची पौत्र पुत्र पाहाल नैनी अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी प्रसन्न अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा ओ माता जाण्यासे उत्तर पंथा दीक्षा द्यावया साधू जना सांगोनी माता पित्यांशी अदृश्य झाला परेसी पावला त्वरिता पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथून बद्रीवना बेटी घेऊन नारायणा अवतार असे आपणा कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया साधू जना तीर्थ हिंडत असे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धाचे वचन विनविनामधारक आपण ते परेसा श्रोते जना मने सरस्वती गंगा धरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रय श्रीपाद अवतार धारक कथन नाम पंचम अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।